बसमध्येच एका महिलेचा धक्कादायक प्रकार. कोल्हापूरहून पहाटे निघालेली एक बस, जिच्यात सगळे प्रवासी शांत झोपलेले, पण अचानक एका महिलेची विचित्र हालचाल सुरू झाली. लोकांना तिच्याकडे पाहून संशय येऊ लागला, पण महिला आहे म्हणून सगळ्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण अचानक बसमधून धूर निघायला लागला. जेव्हा त्या महिलेला थांबून जाब विचारला, तेव्हा जे गुपित उघड झालं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. आता लोक बसमध्ये बसायला घाबरू लागले आहेत. ज्या बसला सगळ्यात सुरक्षित मानलं गेलं, त्याच बसमध्ये 80 लोकांसमोर साक्षात काळ उभा राहिला होता. कोणालाच कल्पना नव्हती की ही महिला नेमकं काय करते, पण एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी केल्याची चर्चा सुरू झाली. तुम्ही जर बसने प्रवास करत असाल आणि जर अशी महिला तुम्हाला दिसली, असा प्रकार बसमध्ये दिसला, तर तातडीने उतरून जा, कारण की नवीनच प्रकार आता बसमध्ये सुरू झालाय, ज्यामुळे बसमधल्या 70 प्रवाशांसमोर मृत्यू दिसला. मग नेमकं या महिलेने असं काय केलं की ज्यामुळे 70 प्रवाशांसमोर काळ उभा राहिला? का संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला? का लोक बसमध्ये बसायला घाबरू लागले आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. ठिकाण होतं कोल्हापूरचं मध्यवर्ती बस स्थानक. पहाटेची वेळ होती, अजून उजाडलं नव्हतं. बस लांबून कुठून तरी आली होती. प्रवासी वाट पाहत होते. बस स्टँडवर प्रचंड गर्दी झालेली. थोडीशी थंडी होती. सकाळी थोडंसं धुक्याचं वातावरण होतं. समोर काही दिसत नव्हतं, पण अशातच एक गोव्याला जाणारी हायटेक लक्झरी बस प्लॅटफॉर्मवर आली. संपूर्ण वातानुकूलित बस होती, दिसायला एकदम चकचकीत. बसने बस स्टँडमध्ये टर्न मारला आणि अचानक फलाट क्रमांक 2 वर जाऊन उभी राहिली. प्लॅटफॉर्मवर ही बस उभी राहिली आणि तेवढ्यात जेवढे प्रवासी त्या बस स्टँडला उभे होते, सगळेच्या सगळे प्रवासी त्या बसमध्ये शिरायला त्यांनी सुरुवात केली. प्रचंड गर्दी झाली होती, पण बसमधून उतरणारे तितकेच होते. त्यामुळे कंडक्टरने सगळ्यात आधी सूचना दिली, उतरणाऱ्यांना उतरू द्या आणि मग बसमध्ये बसायचंय त्यांनी चढा. आणि अखेर अशा प्रकारे बसच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. पण कोणालाच माहिती नव्हतं, जे प्रवासी ती ज्या बसमध्ये बसण्यासाठी गडबड करत होते, त्यांना माहिती नव्हतं की पुढील 15 मिनिटांमध्ये या बसमध्ये असा धक्कादायक प्रकार होणार होता की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडणार होती. उतरणारे प्रवासी नंतर हा व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी खुश होणार होते. हा व्हिडिओ पाहून त्यांना वाटणार होते की आपण वाचलो. पण जे बसणार होते, जे बसण्यासाठी गडबड करत होते, त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या आयुष्याचा कदाचित हा शेवटचा दिवस असू शकतो. सगळे प्रवासी चढायला लागले. सर्व प्रवासी आता हळूहळू, काही प्रवासी लाईन मध्ये चालत होते, काही सीटवर बसत होते. आताच काही मिनिटांनंतर सगळे प्रवासी सीटवर बसले, पण ड्रायव्हरच्या अगदी मागच्या सीटवर एका महिलेने जागा धरली होती. एक अशी महिला जी बसमध्ये चढताना अगदी नॉर्मल वाटली, पण सीटवर बसल्यानंतर ती अशी काहीतरी विचित्र हालचाल करणार होती, अशी काहीतरी गोष्ट करणार होती की ज्यामुळे संपूर्ण राज्याला एक धक्का बसणार होता. ड्रायव्हरच्या अगदी मागच्या सीटवर ही महिला बसली होती. एक वयस्कर वृद्ध महिला. तिला हटवलं, ती त्या ठिकाणी बसली. जिची हालचाल संशयास्पद सुरू होती. नॉर्मल पद्धतीनं बसमध्ये चढलेली ही महिला प्रवाशांकडे अतिशय विचित्र नजरेनं पाहत होती. ज्यावेळेस तिथे एक वयस्कर म्हातारी बसलेली होती, तर त्या बाईने जवळपास त्या म्हातारीला ढकललंच. म्हणाले, आजी तुम्ही दुसऱ्या सीटवर जाऊन बसा, तुम्ही मागच्या सीटला बसा. त्या आजीने तिथे जागा धरली होती, पण या महिलेची मागे जागा होती. त्या आजीने समजूतदारपणा घेतला, ती मागे बसली आणि ती जी महिला होती ती ड्रायव्हर सीटच्या एक्झॅक्ट मागे बसली आणि खरा गेम तिथूनच सुरू झाला. ती महिला जेव्हापासून बसली होती तेव्हा ती वारंवार आपल्या बॅगेत हात घालत होती. आजूबाजूला अगदी विचित्र नजरेनं पाहत होती. सगळेजण बसले होते. कंडक्टरनी बेल दिली, त्यानंतर बस सुरू झाली. काही वेळातच बस आगारामधून बाहेर पडली. शहराच्या गजबजाटापासून दूर बस त्या ठिकाणी चालली होती. पहाटेची वेळ असल्यामुळे शहरामध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे पटकन बस कोल्हापूर शहराच्या बस बाहेरच्या हायवेवर आली. आता यामुळे बहुतांश प्रवासी जे पूर्वीच्या पासून प्रवास करत आले होते ते तर झोपलेच होते, आणि बरेचसे प्रवासी सकाळी बसमध्ये चढायचं म्हणून लवकर आवरून आले होते. त्यांच्या डोळ्यावर झोपेची गुंगी आली होती, त्यामुळे सगळेच जण झोपले होते. पण ती जी महिला होती, ती महिला शांतपणे बसलेली. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच भाव होते. ती मध्येच तिचा चेहरा दुःखी व्हायचा, तर मध्येच तिच्या चेहऱ्यावर वेगळी चमक यायची. एक विचित्र आवाज, एक विचित्र हालचाल त्या महिलेकडे बघून जाणवायची. जवळपास आता प्रवास सुरू झाला होता. कोल्हापूर पासून बरेच लांबपर्यंत गाडी गेली आणि अजून कसल्याही प्रकारचा संशय त्या महिलेवर आला नव्हता. खरा जो विषय होता तो इथून पुढे सुरू होणार होता. प्रवास आता अर्ध्यावर आला होता आणि अचानक एक पहिलीच गोष्ट त्या ठिकाणी समोर आली. पहिलं या प्रकरणाचं पान आता उघडणार होतं ते म्हणजे अचानक एक बसमध्ये उग्र आणि गुदमरणारा वास पसरू लागला. प्रवासी झोपलेले, काही थोडे जागे, कारण की आता जवळपास उजाडलं होतं. बराचसा वेळ म्हणजे 1-1.5 तास झालेला होता. साधारणपणे सूर्योदय असल्यामुळे काही प्रवासी जागले होते, काही पेंगाळलेल्या अवस्थेत बसले होते. आता वास जो होता तो प्रचंड उग्र होता. झोपलेले प्रवासी खोकू लागले. सुरुवातीला वाटलं इंजिन मध्ये बिघाड झाला, पण जेव्हा एअर कंडिशनच्या व्हेंट मधून
पांढरा धूर बाहेर येऊ लागला तेव्हा सगळ्यांची पाचावर धारण बसली. जवळपास 5 किलोमीटर वास बदलत होता. सुरुवातीला वास आला, नंतर वाढला. वास वाढत वाढत आता इतका वाढला की सगळेजण जागे झाले. काही जण शेजारी ज्यांचे बसले होते त्यांना जागा केलं, काहींनी पुढच्या सीटवाल्यांना जागा केलं, काहींनी मागच्या सीटवाल्यांना जागा केलं. हळूहळू वासाचं रूपांतर उग्र दर्पामध्ये झालं. पाहता तर काय, अगदी 10 ते 15 किलोमीटर गेल्यावर एसीचे जे व्हेंट आहे, म्हणजे गाडी वातानुकूलित होती, जिथून एसीची गार हवा येत होती, त्याच गार हवेतून हळूहळू पांढरा धूर बाहेर येऊ लागला. पांढरा धूर लोकांना पाहताच अक्षरशः लोक घाबरले. बसच्या काचा सील बंद, त्यामुळे धूर बाहेरून येते येण्याचं कारणच नाही. मग नेमका धूर कुठून येतोय, कोण करत होतं, कोण हा धूर काढत होतं? भीतीचं वातावरण पसरलंय. धूर कुठून येतोय? आणि काही काळाच्या आत लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जी आजी त्या महिलेने पाठीमागे बसवली होती ती देखील खोकू लागली, कारण की बसच्या काचा सील होत्या. धूर बाहेर जाण्यासाठी जागा नव्हती. धूर साचू लागला. लोक ओरडू लागले, ड्रायव्हर गाडी थांबवा. पण ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही, कारण की ड्रायव्हरला ऐकू जात नव्हतं. त्यामुळे धूर बाहेर जाण्यासाठी तो आतच साचू लागला. लोक ओरडू लागले, गाडी थांबवा. पण ड्रायव्हरने स्पीड वाढवला. आणि याच दरम्यान एक सरकारी अधिकारी त्या महिलेच्या जाऊन शेजारी बसला. एक अधिकारी बस स्टँडहून बसला होता, जो कुठल्या तरी सरकारी विभागात कामाला होता. त्याच्या गळ्यात आय कार्ड लटकलेलं होतं. सगळ्या जणांना त्या महिलेचा संशय येत होता, कारण की त्या महिलेच्या हातामध्ये एक बॅग होती, ती खाली घेऊन बसली होती. लोकांना वाटत होतं ती नेमकं काय आहे. महिलेवर संशय आला. ती महिला रडत होती, तिच्या हालचाली थांबत नव्हत्या. तो अधिकारी उठला, तातडीनं तिच्या जवळ गेला. त्याने जे पाहिलं ते पाहून धाबे दणाणले. तणाव इतका वाढला होता की बसमधील तरुण मुलांनी त्या महिलेची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं बॅगेत काहीतरी पदार्थ आहे. लोक आरडाओरडा करू लागले, ही बाई आपल्याला मारणार, हिच्याकडे काहीतरी आहे. भीतीचं रूपांतर आता रागात झालं होतं. लोकांनी त्या महिलेवर धारात धरलं. ती अक्षरशः तिला लोक विचारू लागले. त्याचबरोबर आता पुढे बस जशी चालली होती, पुढे घाट सुरू झाला. आता जसं जसं बस पुढे चालली होती तसं धुराचं प्रमाण वाढत होतं. मृत्यू समोर दिसत होता. एक घाट चालू होता. पण याच वेळेस एका अधिकाऱ्याने, एका माजी सैनिकाने हिंमत दाखवली. त्यांच्या लक्षात आलं की या बाईची काय चूक नाहीये. या बाईची बॅग चेक केली, बॅगेत काहीच नव्हतं. मग धूर कुठून येत होता? लोकांना भीती वाटायला लागली होती. पण तेवढ्यात एक माजी सैनिक त्या बसमध्ये बसलेले होते. त्यांनी ड्रायव्हर केबिनचा दरवाजा जोरात तोडला. दरवाजा उघडला तसा धुराचा लोट बाहेर आला. तिथे जे दिसलं त्यांनी सगळ्याच्या तळपायच्या मस्तकात गेली. तो ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार क्लीनर दोघेही थोडीशी खिडकी उघडी ठेवून चक्क सिगरेट ओढत होते. त्यामुळे काही लोकांना वाटले काही नशिले पदार्थ ओढतात की काय. पण इशीच्या चुकीच्या सेटिंगमुळे तो सगळा विषारी धूर प्रवासाच्या डब्यात घुसला. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ते आपली नशा पूर्ण करत होते. पण त्या महिलेचं काय? त्या महिलेची बॅग हिसकावली, ती उघडली तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणवले. त्या बॅगेत काहीच नव्हतं. त्या बॅगेत एक मातीचं मुडकं होतं, जुने कपडे होते. ती महिला रडत ओरडली, माझ्या आईचा मृतदेह कोल्हापूरला राहिलाय, मी तिच्या अस्थी घेऊन चालले. मला वाटलं हा धूर माझ्या आईच्या शापामुळे येते, म्हणून मी घाबरून देवाची प्रार्थना करत होते. मी गुन्हेगार नाही. ज्या महिलेला 70 लोक मृत्यूचं कारण समजत होते, ती बिचारी स्वतःच्या आईच्या निधनाच्या दुःखात बुडाली होती. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. पोलिसांनी त्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई केली असून एसटी बसवाल्यांना या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला. हा प्रसंग केवळ एका प्रवासाचा नाहीये, तर तो 70 जणांच्या मृत्यूशी चाललेला खेळ आहे. सुदैवाने व्यक्तीच्या त्या प्रसंगावधानामुळे ही घटना त्या ठिकाणी सगळेजण वाचले. पण ही घटना आपल्याला शिकवते की प्रवासात सतर्क राहणं किती गरजेचं. तुम्हाला काय वाटतं, अशा बेजबाबदार व्यक्तींना काय शिक्षा व्हायला हवी? आपण नेमकं काय काळजी घ्यायला हवी? त्या महिलेसोबत जे झालं त्याच्याबद्दल तुमचं मत काय, नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर प्रवासी सावध होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.